मित्र हो, तुम्ही आम्ही ताई बाई अक्का चुलत भाऊ सख्खा आजी आबा बाबा बुवा मोदी शहा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत समस्त देशात आणि परदेशात जिथं जिथं अशी माणूस नावाची प्रजाती आहे ती सर्व काळी गोरी डोंबरी भामरी प्रजाती सकाळी उठल्यापासून तर झोपेस्तोवर एकाच गोष्टीसाठी सुसाट धावते, ते म्हणजे दररोज 2 वेळ पोटाची खळगी भरण्यासाठी. गरीब श्रीमंत लहान मोठे या सर्वांची धाव दिवस निघाला का ताटाकडे असते. ज्या अन्नाविना आम्ही जगू शकत नाही त्या अन्नदात्याचे अच्छे दिन सुरू झाले होते मित्र हो 2014 पासून. तब्बल 11 वर्ष व्हायला आलेत. इतके अच्छे दिन आले मित्र हो, तुम्ही ऐकून अगदी थक्क व्हाल. इतकी माया गोळा केली शेतकऱ्यांनी, इतकी संपत्ती साठवली आहे. महाराष्ट्राच्या विदर्भात तर दृष्ट लागू नये म्हणून शेताच्या बांधावरच निंबू मिरच्या लटकवाव्या लागल्या आहेत. प्रत्येक शेतकरी लाखो करोडो रुपये इन्कम टॅक्स भरून राहिला आहे. सरकारच्या तिजोरीत सर्वात जास्त टॅक्सच्या माध्यमातून पैसा गोळा झाल्याचे बघून मोदीजी एवढे आनंदी झाले आहेत, विचारू नका. आनंदाच्या भरात रातोरात मोदींनी एवढा मोठा निर्णय घेतला मित्र हो, तुम्ही ऐकून थक्क व्हाल. मित्र हो, मोदीजींनी काय केलं माहिती आहे का? नितीन गडकरी साहेबांना फोन करून काय सांगितलं माहित नाही. अहो, चमत्कारच झाला. शेतातून शेतात जायला आता सिमेंटचे रोड झाले आहेत. नद्या सोडा, नाल्यांचेही भाग्य उजळले आहे. नाल्यांवर देखील उड्डाण पूल झाले आहेत. शेतात हायमास दिवे लागले आहेत. शेतकऱ्यांना वायफाय फ्री. शेतात आता जर शेतकऱ्यांची अचानक तब्येत बिघडली तर उपाय म्हणून शेताच्या बांधावर प्राथमिक स्वास्थ्य केंद्र उघडले आहे. जास्तच तब्येत बिघडली तर शेतकऱ्यांसाठी प्रत्येक शेताच्या बांधावरच ॲम्ब्युलन्स तैनात करण्यात आले आहेत. मित्र, 100 देशात आता कार्गो विमानाने गहू शेतातूनच थेट विदेशात जातो. तुरीची डाळ शेतातच तयार होते. फॅन्टा माझा वगैरे सारखी कोल्ड्रिंक्स तर प्रत्येक संत्र्याच्या झाडाखाली डायरेक्ट झाडावरूनच तयार होऊन प्रत्येक झाडाखाली ठेवलेल्या बादलीत सांडते. बहुतेक शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टर घेतले आहे. या कार गाड्या बिड्या तर चिल्लर झाल्या आहेत हो, कारण कमाईच एवढी झाली आहे. भरमसाठ पैसा सध्या देशात कोणी कमावतो आहे तर तो आहे मित्र हो शेतकरी. आता विदर्भातच एवढी कमाल झाली आहे तर मराठवाड्याची तर गोष्टच निराळी आहे. त्याचं एकमेव कारण आहे मित्रों, ये मोदी की गारंटी है. मित्र हो, आता बघा पुढील अच्छे दिन. मित्र हो, तुम्ही जे कापड अंगावर घालता ना, तुम्हाला माहिती आहे ते कापड शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कापसापासून तयार करण्यात येते. मोदीजी वगैरे सर्वच लोक छान छान कपडे घालतात. त्या कापडासाठी आधी शेतकरीच तर मेहनत करतो, तुम्हाला माहिती नाही का? या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर मोदीजी इतके मेहरबान झाले मित्र हो. खुश होऊन मोदीजींनी आता शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी नवीन बाजारभाव जाहीर केला आहे. ऐकून तुम्ही जाम खुश व्हाल. नीट ऐका, लक्ष देऊन ऐका. प्रति क्विंटल 7,000 रुपये. मित्र हो, शेतकऱ्यांना या भावामुळे इतका आनंद झाला की एक वर्धा जिल्ह्यातील माहिती का आष्टी तालुक्यातील अशोक वानखेडे नावाचा शेतकरी थेट माझ्याकडे पेढ्याचा पोळा घेऊनच पोहोचला. आधी मला पेढा दिला मित्र हो, आणि गप्पा करता करता त्या शेतकऱ्याने माझ्या हातात एक कागद ठेवलाय. तो स्क्रीनवर मी आता लावला आहे बघ, ऐका. मी म्हंटल हे काय आहे अशोकराव हसून म्हणाले, हे आधी वाचा. मी वाचायला सुरुवात करतो आहे, तुम्ही नीट ऐका मित्र हो. त्यांनी केलेला शेतीवर खर्च ठेवला आहे कापूस पिकासाठी माझ्या पुढे. ऐका, माझी उत्सुकता आता मात्र शिगेला पोहोचली आहे, कारण अच्छे दिन आज पासून पाहू. दृष्ट लागू नये म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांनी चक्क निंबू मिरच्या का लटकविल्या आहेत. इतका नफा कसा मिळत आहे हो? आधी खर्च बघू, मग बघू मित्र हो खरंच नफा झाला आहे का शेतकऱ्यांना. 1 एकराचा हिशोब मला दिसतोय या पेपरवर. शेत पेरणीसाठी तयार करणे 3,000 रुपये,
लिहून ठेवा तुम्ही. बियाणे 1700 रुपये, बियाणं डोबणे म्हणजे पेरणे 500 रुपये, डवरे 1500 रुपये, खतासाठी मजुरी 2500 रुपये म्हणजे लेबर्सचे लागले असतील फवारणी 10,000 रुपये, कापूस वेचणे 7,000, एकूण खर्च 37,200 रुपये आणि सरासरी एकरी 6 क्विंटल कापूस वाजत गाजत घरी आला. म्हणून शेतकऱ्यांनो प्रति क्विंटल शेतकऱ्यांना 7,000 रुपये भावाने एकरी 6 क्विंटलचे पैसे होतात 42,000 रुपये. आणि आता आलेल्या 42,000 रुपयातून 37,200 रुपये खर्च वजा करा, निव्वळ नफा 4,800 रुपये झाला. आता मित्र हो, आणखी आनंदी होण्यासाठी थोडे थांबा, जरा दमानं घ्या मित्र हो. हे कापूस पीक तब्बल 8 महिने शेतात उभं असते ना हो. तुमच्या दररोज शेतात न चुकता फेऱ्या होतात ना, तेव्हा तुम्हाला तुमचा पगार नको का? अहो, तो तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आता घ्या तुमचा पगार प्रत्येक शेतकऱ्याचा प्रति महिना 600 रुपये एवढा हिशोब निघतो. थांबा, घाई करू नका, मोदीजींना विसरू नका. मोदीजी तुम्हाला किसान निधीचे वार्षिक 6,000 रुपये देतात ना हो, म्हणजे महिन्याला मिळतात तुम्हाला पुन्हा 500 रुपये. मोदी पगार बघा 600 रुपयामध्ये पुन्हा 500 रुपये मोदीजींचे जोडा. आता करा, जोरदार सेलिब्रेशन करा मित्र हो. आता तुमचा एकूण पगार झाला आहे 1,100 रुपये प्रति महिना. आता तुमच्या कारभारणीला यातून अर्धा पगार नको का हो द्यायला तुम्ही? अहो, तिला विसरून कसं चालेल, तिला पण द्या यामधून अर्धा पगार. म्हणजे तुमच्या बायकोचा पगार झाला 550 रुपये आणि तुमचा पगार 550 रुपये. आता तुमची 2 मुलं असतील ना हो, त्यातला एकच मुलगा धरा ना, मुलीला सध्या राहू द्या, तिचं पाहू पुढे. तसंही ती परक्याचंच तर धन आहे. आधी मुलाचं बघा, द्या त्याला काहीतरी. अहो, त्याचे शिक्षण होईल ना. काय हिशोब लागणार नाही? हिशोब लागणार नाही का? घाबरू नका, हिशोब करू आपण. जरा दमानं घ्या. एक काम करा, तुम्ही नवरा बायको आपापल्या पगारातले प्रत्येकी 100 रुपये बाहेर काढा. असे एकूण बघा, आता दोघांचे 100 एकत्र केले. आता हा 200 रुपये प्रति महिना तुमच्या मुलाला द्या. त्याला सांगा डॉक्टर वगैरे होण्याच्या भानगडीत पडू नको, काही पडलं नाही त्यात. 200 रुपये महिन्यात काही जमलं तर बघ, नाही तर तू पण पुढे कापूसच पेरायचा असं सांगा त्याला आठवणीने. असो, आता तुमच्याकडे शिल्लक किती राहिले बघा, प्रत्येकी 450 रुपये. आता पंचायत झाली बुवा. पोरीच्या लग्नाचं कसं करावं असं वाटतं ना? बरं ठीक आहे, लावू काहीतरी जुगाड. एक काम करा, यातून तुमच्या मुलीच्या लग्नासाठी बघा 100 रुपये प्रति महिना बचत करणं जमेल का? जमवावंच लागेल ना, जमवा. बरं बघा, आता 12 महिन्याचे 1200 होतील. 1200 जमा होतील ना, म्हणजे 5 वर्षात एकूण 6,000 रुपये. 6,000 रुपये जमा होतील ना. लग्न होईल का बघा तेवढ्यात? नाहीच होणार. पुन्हा एक जुगाड लावा, तुमच्या बायकोच्या पगारातले आणखी 100 रुपये काढा बरं, प्रति महिना जमा करा. आता जमलं पाटील, जमलं. म्हणजे आता बघा 6 न 6 आता झाले 12,000 रुपये. काय म्हणलं? डोकं मॅट झालं? पूर्ण मॅट झालं नाही. थांबा घडीवर, गप बसा. आता 12,000 रुपये झाले ना जमा. एवढ्यात नाही होणार का पोरीचं लग्न? बघा आता लागते ना बजेट. अरे 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 नाही होत. थांबा, अजून एक जुगाड आहे आपल्याजवळ. एक काम करा, 5 वर्षे पुन्हा असंच करत राहा बरं. दर साल कापसाचे पैसे जमा करा. पहा बरं, आता दरवर्षी 12,000 रुपये जमा करा. बघा, जवळपास आता झाले 60,000 रुपये तुमच्याकडे जमतीलच. आता एवढ्यातही नाही जमलं तर कर्ज घ्या बँकेतून 1,00,000 रुपये. कसे म्हणजे? शेतगहाण करून. कारण दुसरा मार्गच नाही राव तुम्हाला. जसं होते तसं निपटवा एकदाचं लग्न. कर्जाचे 1,00,000 रुपये पकडून आता टोटल 1,60,000 रुपयात निपटवा तुमच्या पोरीचं लग्न. कर्ज फेडणं झालं तर फेडा, टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेऊ नका. शेतकऱ्यांनी भरपूर आत्महत्या केली आहे, तो विचार मनात आणायचा नाही. फक्त एक काम मात्र आठवणीनं करत जा, 2029च्या वर्षाला आता निवडणूक येईल तेव्हा त्या तारखेला सकाळी आंघोळ करून मतदान केंद्रावर जा, जय श्रीराम म्हणत जा आणि मोदीजींना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी भरपूर प्रयत्न करा. आणि पुन्हा येईन म्हणत मतदान केंद्रावरून पुन्हा जय श्रीराम म्हणत घरी या आणि घरी येऊन आपल्या दारावर भगव्या रंगानं लिहा, गर्व से कहो हम हिंदू है. शेतकऱ्यांनो, काळजी करू नका. त्यांच्याजवळ जेवढी शेती असेल, ज्यांच्याजवळ जेवढी शेती असेल ना, त्यांनी प्रति एकर 1,100 रुपये प्रति महिन्याप्रमाणे नफा जोडून घ्यावा आणि गर्व से कहो हम हिंदू है म्हणत दररोज शेतात जावे.
उरलेल्या कापसाच्या वाती करून त्या दिव्यात तुमच्याच सोयाबीनचे 150 रुपये लिटरचे सोयाबीन तेल त्या 5 दिव्यात ओतून दररोज 5 दिवे शेताच्या बांधावर लावावे आणि मोदीजींसाठी एकच जयघोष करत राहावा, मोदीजी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणत मतदान केंद्रावर फक्त तुमच्यासाठी, तुमच्या कमळाला पाणी देण्यासाठी मी मोदीजी येऊन पोहोचेल. जय हिंद, जय भारत, नमस्कार.